नमस्कार. आज आपण ट्रॉली सेटिंग, मेकअप हँडलिंग आणि क्लायंट कन्सल्टेशन बद्दल शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण ट्रॉली सेटिंग, क्लायंट कन्सल्टेशन आणि मेकअप हँडलिंग कसं करायचं हे शिकणार आहोत आणि त्याचे फायदेही जाणून घेणार आहोत. चला बघूया हे कसं करायचंय. मेकअप करण्यासाठी ट्रॉलीमध्ये 20 वेगवेगळ्या गोष्टींची जरुरी असते. ते आहेत मेकअप रिमूव्हर, क्लेन्झर जे डिझॉल्व्ह करतं अतिरिक्त ऑइल, मेकअप आणि चेहऱ्यावरील धूळ, टोनर काढतो उरलेली सगळी डस्ट, घाण आणि चेहऱ्यावरील पोर्समध्ये अडकलेले धुलीकण, मॉइश्चरायझर स्किन प्रॉब्लेम्स दूर करतो. दररोज मॉइश्चरायझर लावल्याने एक्स्ट्रीम ड्रायनेस तसंच ऑइलीनेस दूर होतो. एक्स्ट्रीम ड्रायनेस तसंच ऑइलीनेस हे दोन्हीही स्किनसाठी अतिशय घातक असतात, ज्याच्यामुळे ॲक्ने होऊ शकतात. प्री बेस हे एक ट्रान्सपरंट मॉइश्चरायझर आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा व्हिटॅमिन बी आणि यूव्ही प्रोटेक्शन आहे, जे स्किनला फाउंडेशन लावण्यासाठी तयार करतं. त्यामुळे ऍप्लिकेशन करायला सुद्धा एकदम सोपं पडतं आणि एक्स्ट्रा ड्युरेबिलिटी मिळते. न्यूट्रलायझर कन्सीलर डार्क सर्कलला लपवतात. एज स्पॉट्स, ब्लेमिशेस आणि पिगमेंट्सना लपवण्यासाठी ब्लेंड करून लावले जातात. फाउंडेशन हे लिक्विड फॉर्ममध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये असतं, ज्याचा वापर चेहरा आणि मानेवर करतात त्वचा नितळ आणि सतेज दिसण्यासाठी, चेहऱ्यावरील डाग तसंच कधी कधी नॅचरल स्किन टोन चेंज करण्यासाठी ही फाउंडेशन उपयोगी होतं. काही फाउंडेशन्स हे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, ॲस्ट्रेंजंट आणि बेस लेअरसाठी वापरले जातात. ट्रान्सलुजंट पावडर वापरली जाते मेकअप सेट करण्यासाठी आणि लुकला फिनिशिंग टच देण्यासाठी. ही कलरलेस असून याचा उपयोग कव्हरेज किंवा इव्हन आउट स्किन टोन साठी होत नाही. ट्रान्सलुजंट पावडर ही अनइव्हन स्किन टेक्स्चर साठी बेटर असते. चेहऱ्यावरील स्कार्स, पोर्स, बम्पीनेस किंवा रफनेस. शिम पावडरचा उपयोग केला जातो हायलाइट आणि चेहऱ्यावर चमक येण्यासाठी. ब्लशरचा उपयोग होतो गुलाबी गालांसाठी. 2-वे जेल जे परफेक्ट आहे ग्लिटर आयलाइन लावण्यासाठी, ज्याचा ग्लिटर इफेक्ट हा आयलिड आणि इनर कॉर्नरवर होतो. याचा वापर चेहऱ्यावरही होऊ शकतो. आय शॅडो हे कॉस्मेटिक डोळ्यांना लावण्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे डोळ्यांची शोभा अधिक वाढते, एकदम अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तसंच लोकांच्या नजरेत भरण्यासाठी. कलर पिगमेंट हायलायटर लाईटला अट्रॅक्ट करतं आणि स्किनला एन्हान्स करतं, जसं की चेहऱ्याला उठाव देण्यासाठी तसंच चेहरा प्रमाणबद्ध करण्यासाठी केला जातो. आयलायनर पापण्या दाट दिसण्यासाठी, डोळे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तसेच डोळ्यांना अधिक एन्हान्स किंवा त्यांचा शेप बदलण्यासाठी वापरलं जातं. मस्कारा ज्याचा वापर अपर आणि लोअर आय लॅशेससाठी केला जातो. लिप लायनर फक्त आउटलाइनिंग साठी नाही तर इतर गोष्टींसाठीही वापरलं जातं, कारण ते असतात अल्ट्रा मॅट, कधी कधी मॅट लिपस्टिक पेक्षाही अधिक चांगलं. तुम्ही हे पूर्ण ओठांवरही लावू शकता. लिपस्टिक ज्याचा वापर लिप्सचं टेक्स्चर आणि कलर साठी होतो, ही ऑइल आणि वॅक्स पासून बनवतात. लिप ग्लॉस ज्याचा वापर ओठांना कलर करण्यासाठी होतो, परंतु जो सॉलिड लिप कलर नसतो. हा ट्रॉली सेटिंगचा एंड आहे. तर मग चला पुढे जाऊन बघूया क्लायंट कन्सल्टेशन म्हणजे काय. क्लायंट कन्सल्टेशन एक प्रोसेस असते, जिथे तुम्ही क्लायंटला जाऊन भेटता, ज्यांना काही स्पेशल ऑकेजन्स किंवा इव्हेंट्सना खूप छान दिसायचं असतं, ज्याचा उद्देश असतो क्लायंटसाठी एक परफेक्ट लुक आणि क्लायंटला सॅटिस्फाय करणं आणि सुंदर बनवणं. तुम्ही एक्सपेरिमेंटद्वारे ट्रायल आणि एररच्या माध्यमातून क्लायंटसाठी परफेक्ट लुक बनवू शकता. तर मग चला पाहूया काही सल्ले
क्लायंट कन्सल्टेशनसाठी. 1. क्लायंट्सना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना नेमकं काय हवंय ते जाणून घ्या. असे काही प्रश्न की ते कोणती इव्हेंट अटेंड करणार आहेत, त्यांना कसा लुक हवाय, इव्हेंटसाठी ते कोणत्या प्रकारचा ड्रेस घालणार आहेत किंवा कोणत्या प्रकारचं फोटोशूट होणार आहे, आणखीही बरंच काही. कन्सल्टेशनच्या दिवशी आपल्या क्लायंटला मॅगझिन्समधून त्यांना आवडलेले फोटो आणायला सांगावेत. कन्सल्टेशन इव्हेंटच्या आधी काही आठवडे प्लॅन करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या क्लायंटशी विनम्रपणे वागणे. त्यामुळे क्लायंट ऑनेस्टली कम्युनिकेट करू शकतो आणि दोघांच्याही फीलिंग्स हर्ट होत नाहीत. जर क्लायंटला आपल्या लुकबद्दल समजत नसेल तर त्याच्यावर वेगवेगळे लुक्स एक्सपेरिमेंट करून त्यांच्या रिॲक्शन जाणून घेणं महत्त्वाचं आहे, जे संपूर्णपणे तुमच्या हातात आहे की त्यामुळे तुमचा क्लायंट खुश होईल. सेशनचा कंट्रोल हा नेहमी तुमच्या हातात असावा. हे नेहमी लक्षात ठेवा की क्लायंट त्याच्या कम्फर्टेबल लुक आणि सुंदर दिसण्यासाठी एक्साइटेड असेल. वेगवेगळ्या लुक्ससाठी ट्राय आणि एक्सपेरिमेंट करा, ज्याद्वारे क्लायंट तुमच्या प्रोसेसला समजू शकेल. इव्हेंट डेटची तारीख नीट लक्षात ठेवा, कारण त्या दिवशी तुम्हाला खूप सारा वेळ मिळेल. तुमची फीस पहिलेच सांगा, ज्यामुळे नंतर काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सुद्धा त्यात ऍड करा. क्लायंटसाठी नवीन आयडियाज आणि सूचना देण्यासाठी पहिल्यापासूनच तयार राहा. आपल्या क्लायंटच्या शिफारसी आणि आवडीनुसार आपल्या स्किल्सला मॉडिफाय करा. तुम्ही स्वतःला जेवढं क्रिएटिव्ह बनवू शकाल तेवढं बनवा, कारण तुमचा मेन गोल आहे क्लायंटला खुश करणं. आपल्या क्लायंटला नवीन लुक दिसण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्सचा वापर करा. कन्सल्टेशनच्या आधी सगळी तयारी पूर्ण करा. तुमच्या क्लायंटला मेकअप प्रोसेसच्या आधी एक जनरल आयडिया द्या. जर शक्य असेल तर क्लायंटला काही ऑप्शन द्या, जसं की मेकअप कन्सल्टेशन आयदर सलोन मध्ये होईल किंवा मग त्याच्या घरी. काही क्लायंट्सना एकदम वेगळा लुक किंवा जास्त मेकअप आवडत नसतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या क्लायंटला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि सेशनच्या शेवटी तुम्हाला आणि क्लायंटला दोघांनाही फायनल लुक आवडला पाहिजे. तुम्हाला तुमच्या क्षमतेवर पूर्ण आत्मविश्वास हवा, त्यामुळे इव्हेंटच्या दिवशी तुम्ही तो लुक पुन्हा रिक्रिएट करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला ट्रॉली सेटिंग, मेकअप हँडलिंग आणि क्लायंट कन्सल्टेशन बद्दल सगळं कळलं असेल आणि त्याचे फायदेही कळले असतील. लवकरच भेटूया एका रोमांचक आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. नमस्कार.